न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। टिळकवाडी व गायकवाड नगर येथे भव्य आरोग्य व बहुउद्देशीय शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। टिळकवाडी दत्त मंदिर परिसर तसेच गायकवाड नगर मुंबई नाका येथे विनोद येवले आणि वर्षा येवले यांच्या वतीने भव्य वैद्यकीय दंत आणि नेत्र तपासणी शिबिर तसेच आयुष्मान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि विविध शासकीय योजनांची संबंधित कार्ड काढण्याचे बहुउद्देशीय शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी गौतम मोहनलाल साखला, प्रवीण गायकवाड, सतीश गायकवाड, फातेचंद खटोड, प्रशांत पांडे, अक्षय खिवसरा, भाजपा माजी शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, वसंत उशीर आदी मान्यवर उपस्थित होते। शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, दंत व नेत्र तपासणी, औषधोपचार तसेच आयुष्मान भारत योजना, आधार कार्ड, रेशन कार्ड नोंदणी आणि विविध शासकीय योजनांची माहिती व तात्काळ नोंदणी सुविधा देण्यात आली। याप्रसंगी लोकप्रिय आमदार सौ देवयानीताई फरांदे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवरांनी शिबिराला भेट देत आयोजकांचे अभिनंदन केले। आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर मध्य मंडळाच्या वतीने आमचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद दिनकर येवले यांनी या ठिकाणी एक आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड मधील दुरुस्ती, त्यानंतर मतदार नोंदणी आणि असे आई चेकअप, आरोग्याचं पण आई चेकअप पण त्याचं कॅम्प केलेलं आहे। विनोदने आतापर्यंत भरपूर कॅम्प घेतले। 4 दिवसापूर्वी पण दत्त मंदिरमध्ये टिळकवाडीमध्ये पण एक कॅम्प झाला, तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। त्याच्या अगोदर पण 8 ते 10 कॅम्प विनोदने घेतलेले आणि ह्या कॅम्पलाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद आणि लोकांचा उत्साह आहे, लोकांचे कामं होतात आहे। असेच कामं भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येतात। मी ह्या विनोदला शुभेच्छा देतो। यहाँ विनोद येवले और वर्षा येवले एक शिविर रखे हैं। शिविर में राशन कार्ड, पैन कार्ड और आधार कार्ड चेंज करना हो और सीनियर सिटीजन कार्ड, ये यहाँ 2 दिन का प्रोग्राम ये लोग रखे हैं। यहाँ बहुत आवश्यकता थी क्योंकि ये नवीन वसाहत है, यहाँ बहुत सारे लोगों का पास नहीं था और यहाँ गर्दी बहुत हो रही है। कम से कम यहाँ 50 लोग लाइन में खड़े हुए हैं। टिळकवाडी आणि गायकवाड नगर परिसरातील नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला। सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे। सदर शिबिर 31 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। नमस्कार, मी वर्षा विनोद येवले। गायकवाड नगर येथे आम्ही शासकीय आणि वैद्यकीय दोन्ही पण आम्ही कॅम्प ठेवलेले आहेत। शासकीय कॅम्प मध्ये आम्ही आधार कार्ड अपडेट, आयुष्मान, दुसरी गोष्ट आम्ही रेशन कार्डचं पण काम करतो। रेशन कार्ड मध्ये नाव टाकायचं असेल, नाव काढायचं असेल ते पण आम्ही काम करतो। त्याचबरोबर आम्ही लाडकीचे सुद्धा काम करतो। या सगळ्या प्रकारची कामं आम्ही शासकीय कॅम्प मध्ये ठेवलेले आहेत। दुसऱ्या बाजूने जर बघितलं, आम्ही जर वैद्यकीय कॅम्प पण ठेवलेला आहे। यामध्ये आम्ही डोळे तपासणीचं ठेवलेलं आहे। डोळे तपासणीमध्ये आम्ही चष्मे मोफत ठेवलेले आहेत। तरी सर्व गायकवाड नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। आमची प्रेरणा आम्हाला देवयानीताई फरांदे यांच्यामुळे भेटल्यामुळे आम्ही असे उपक्रम राबवू शकलो, तुमच्यापर्यंत येऊ शकलो आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती करते मी। नमस्कार। जय श्रीराम। मी विनोद दिनकर येवले, भारतीय जनता पार्टी मध्य मंडल सरचिटणीस म्हणून काम करत आहेत आणि गेली 7 वर्षापासून आम्ही असे सामाजिक कार्य पूर्ण प्रभागात करत राहतो। आज रविवारी गायकवाड नगर मुंबई नाका या ठिकाणी आम्ही मोफत आरोग्य तपासणी व त्याचप्रमाणे मोफत शासकीय योजनांचा लाभ आम्ही या नागरिकांना देत आहोत। ह्या योजनेमध्ये आम्ही महत्त्वाचं रेशन कार्डचं नाव कमी करणं, रेशन कार्डचं नाव वाढवणं व त्याचप्रमाणे रेशन कार्ड नवीन करून देणं, हे सर्व कार्ड्स आम्ही मोफत करून देत आहोत। तर सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन रेशनचं काम करून घेणं, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड व आयुष्यमान कार्ड सुद्धा काढून देत आहोत। हे करत असताना आम्ही नागरिकांचा एक विचार केलाय की हे करत असताना आपण मोफत डोळे तपासणी सुद्धा केली पाहिजे। तर आम्ही या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी सुद्धा करत आहोत आणि साधारणतः 100 ते 125 चेकअप या ठिकाणी झालेले आहे आणि मोफत चष्मे सुद्धा या ठिकाणी वाटत आहोत। तर आपण सर्व नागरिकांनी या ठिकाणी ह्या शिबिराचा लाभ घ्यायचा। हे पूर्ण शिबिर आम्ही आमच्या आमदार देवयानीताई फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत व त्याचप्रमाणे ह्या शिबिरामध्ये
या ठिकाणी गायकवाड नगरील सर्व नागरिक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत आणि मी सर्व नागरिकांना एक आवाहन करतो की तुमचे हे जे पण कामं पेंडिंग असतील हे सर्व काम आम्ही 2 दिवसात पूर्ण करून देणार. आज आणि उद्या या ठिकाणी कार्यक्रम हा चालू आहे. सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. जय महाराष्ट्र.